एका गावात एक गरीब लाकूड तोडा राहत होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडायचा आणि ते विकून आपला उदरनिर्वाह करायचा. एक दिवस तो नदीकिनारी असलेल्या झाडाजवळ लाकूड तोडत होता. अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि सरळ नदीत पडली. अरे देवा, लाकूड तोड्या घाबरून म्हणाला, आता मी काय करू? हीच माझी एकमेव कुऱ्हाड होती. तो नदीकिनारी बसून रडू लागला. तेवढ्यात नदीतून एक सुंदर देवता बाहेर आली. देवता प्रेमानं म्हणाली, बाळा, तू का रडत आहेस? लाकूड तोडा नम्रपणे म्हणाला, देवते, माझी कुऱ्हाड नदीत पडली आहे. आता मी काम कसं करणार? देवता हसली आणि नदीत डुबकी मारली. ती बाहेर आली आणि तिच्या हातात एक चमकदार सोन्याची कुऱ्हाड होती. देवता विचारली, ही तुझी कुऱ्हाड आहे का? लाकूड तोडा म्हणाला, नाही देवते, ही माझी कुऱ्हाड नाही. देवता पुन्हा नदीत गेली. यावेळी ती चांदीची कुऱ्हाड घेऊन आली. ती म्हणाली, ही तुझी कुऱ्हाड आहे का? लाकूड तोडा म्हणाला, नाही देवते, ही सुद्धा माझी नाही. देवता तिसऱ्यांदा नदीत गेली आणि यावेळी ती लोखंडाची साधी कुऱ्हाड घेऊन आली. लाकूड तोड्या आनंदानं म्हणाला, हो देवते, हीच माझी कुऱ्हाड आहे. देवता खूप आनंदी झाली. ती म्हणाली, तू खूप प्रामाणिक आहेस, म्हणून मी तुला बक्षीस देते. देवतेनं त्याला सोन्याची, चांदीची आणि त्याची स्वतःची कुऱ्हाड तिन्ही दिल्या. लाकूड तोड्या खूप आनंदी झाला. त्यानं देवतेचे आभार मानले आणि आनंदानं घरी गेला. अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.